हेलो किसान भाइयों, सुबह के 8:40 हो रहे हैं। आज हम आपको लेके आए हैं छत्रपति संभाजी नगर जिले के वैजापुर तालुके के छोटे से गांव गोलवाड़ी में और यहां रहने वाले किसान परिवार से ताल्लुक रखने वाले श्री भास्कर वामनराव पगार सर। इनके खेत में 8 जून 2024 को बोई गई निजवुडू सीड्स की NI सेल 47 सेहांशी कैप्सूल मक्का वैरायटी की फसल है। उसका आज बेंदवाड़ी से प्रगतिशील किसान श्री विट्ठल सिंह कहाटे किरण, बेडवाल राजा राम भक्कंड, महाजन बेडवाल इंदल सिंह गोमलाडू, संजय बेडवाल रोहित डोंगरजाल, ये सभी किसान आज प्लॉट देखने आए तो जानते हैं NMH 4786 मक्का कप्सूल के बारे में निजवुडू सीड्स के प्रतिनिधि से पूरी जानकारी उन्हीं की जुबानी। नमस्कार, माझं नाव भारत कळम, मी निजवुडू सीड्स कंपनी प्रतिनिधी। आज आपण भास्कर पगार सर यांच्या प्लॉटवरती आलोय पीक पाहणी कार्यक्रमासाठी। तर कॅप्सूल या वाहनाचे आपले आज पीक पाहणी आहे। तर चला बेंदवाडीचे काही शेतकरी आपल्या सोबत शेतकरी बंधू की आपण जाणून घेऊया की कॅप्सूल हे वाहन कसं आहे आणि कॅप्सूल वाहनाचे वैशिष्ट्य कसं आहे। हे बघा, एक कॅप्सूलचे वाहन आहे ना, या वाहनाची एक विशिष्ट खासियत आहे, तुम्हाला सांगतो की याचं आहे ना तुम्हाला शेवटपर्यंत भरलेला टोक दिसत, शेवटच्या टोकापर्यंत भरलेलं आहे। आता काही वाहनामध्ये तुम्हाला असं वरच आहे ना, थोडं वरचा खाली पण दिसत की याचा दाना तुम्हाला शेवटपर्यंत भरलाय, आकर्षित दाना आहे, आकर्षित नारंगी कलर याच्यामध्ये। याचं दुसरं तुम्हाला मी दुसरं वैशिष्ट्य सांगतो, या इकडे दुसरं वैशिष्ट्य काय माहितीये का वाहनाचं, की याचं मजबूत आवरण। आता मजबूत आवरण म्हणजे काय, तुम्हाला एखाद्या कंपनीने आजपर्यंत सांगितलं नसेल की आमच्या गावचं याचं मजबूत आवरण आहे। आता मजबूत आवरण म्हणजे काय, हे आता हे मजबूत आवरण म्हणजे हे वरचं याचे ना एकूणच घ्या तुम्ही, या कंसाचे 65 मोजा असे किती एक एक काढून, घट्ट आहे का कसं आहे ते पण सांग। जवळजवळ 7 ते 8 आहे, म्हणजे आवरण कसं आहे घट्ट, म्हणजे तुमची लष्करी आळी याच्यामध्ये जाऊ शकत नाही, म्हणजे तुमचा वरचा जो पोर्शन आहे का हा खाल्ल्या जाणार नाही। वारा वादळ पाऊस जर आला तर याच्यामध्ये पाणी जाणार नाही, दाना खराब होणार नाही याच्यामुळे। शेवटपर्यंत भरलाय आणि तुम्हाला आळाईचा डंक दिसतोय का, थोडा आपल्याला आळीचा प्रादुर्भाव दिसत होता, पण आतमध्ये शिरले का। वजन किती राहील सरासरी कणसाचं म्हणताय तुम्ही, एका कणसाचं आता वजन जर काढायला गेलो, आज जर भरलं, आज त्याच्यात जवळजवळ 20-25% पर्यंत मॉइश्चर आहे, तर आज त्याचं कणसाचं वजन येईल 200 ते 250 ग्रॅम पर्यंत। हा, पण जर याचं मॉइश्चर 14-15% ग्रॅम पर्यंत येईल तर तो याचं वजन 150 ते 250 ग्रॅम पर्यंत एका कणसाचं वजन राहील। हा, यात तुम्हाला एक तिसरं वैशिष्ट्य, पण एक साधारण आपण जनरल शेतकऱ्याला मेसेज देतोय की शेतकऱ्यांना मक्क्याचं ओरिजिनल जे अंतर आहे, आपलं जे ओरिजिनल मक्का काय कसा अंतरावरती लावला पाहिजे, तर मक्का हा 2x10, जर तुम्ही 2 फूट सरीचं अंतर, हे जर 2 फुटाचं अंतर घेतलं आणि या झाडांचं अंतर जर 10 इंचाचं घेतलं तर तुमची एकरी झाड संख्या बसेल 26,240 आणि एकदम सुफिशियंट आहे। 26,240 जर घेतलं तुम्ही आणि या साईडचे बी तुम्हाला टॉप, या साईडचे टॉप लागले, तुम्हाला एकरी 40 क्विंटल उत्पन्न भेटतं, 40 प्लसच भेटेल तुम्हाला एकरी। असं 2 फूट आहे, हे 2 फूट पाहिजे हे प्रॉपर एकदम हे जे अंतर आहे एकदम प्रॉपर अंतर आहे। आपण बेड म्हणतो ते बेड पद्धत काय होते, बेड पद्धत आपण त्याला एक करू शकतो। आता बेड पद्धत कशी असते, कपाशी कसं लावतो आपण, किती 4 फुटाची सरी, आता ही झाली ही 2 आणि 2 किती झालं 4 फुटाचं। पण याच्यात काय करता माहितीये का, मध्ये तुमचं काहीच राहणार नाही, मध्ये सरी राहणार नाही, पट्टा पद्धत म्हणताय ना तुम्ही, बेड म्हणजे पट्टा पद्धतच ना, मध्ये काहीच राहणार नाही तुमचं तिथं आणि इथं 2 ठिकाणीच फक्त तिथं। आता फक्त तिथं अंतर काय राहायचं माहितीये का, हे 10 इंचाच अंतर राहतं झाडाचं, पण जे आपल्या सरीचं अंतर राहतं हे 2 झाडांमधलं हे छोटं अंतर केलेलं असतं, जवळजवळ 6 ते 7 इंच फरक। याचा काय फरक आहे आवरेज मध्ये, आवरेजमध्ये फरक पट्ट्या पद्धतीचं कसं असतं, ड्रीप वाला मॅनेजमेंट असतं, त्याच्यामुळे काय असतं की आपण प्रॉपर मॅनेजमेंट करू शकतो त्याच्यात, आपल्याला लागेल तेव्हा ड्रीप वरती असतं पाणी देऊ शकतो। पट्ट्या पद्धती तुम्ही ड्रीप वरतीच करता शकता। खताची मात्रा वगैरे खत कोणते या प्लॉट साठी तुम्हाला खताचं बद्दल दाखवतो तिकडे आपण केले। आता बघा, या व्हरायटीचं एक लास्ट आणि चौथं तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो। तर ही जी व्हरायटी
बिट्टीचं लास्टचं वैशिष्ट्य सांगतो. तिचं सेलिंग आतील बिट्टी बारीक आहे आणि सेलिंगची टक्केवारी जास्त आहे. सेलिंगची टक्केवारी म्हणजे काय, आता भरपूर शेतकऱ्याला माहित राहतं की आपण कपाशीत बघतो धागा लंबा म्हणजे कापूस चांगला. आता मक्यात तसं तुमचं सेलिंगची टक्केवारी किती, जेवढी तुमची सेलिंगची टक्केवारी म्हणजे काय माहिती तुम्हाला? पहिली गोष्ट बिट्टीची काय सेलिंगची टक्केवारी म्हणजे काय असतं माहितीये का? दाण्याचं वजन किती, बिट्टीचं वजन किती. फॉर एक्झाम्पल एक कणूस भरलं तुमचं, आता एक कणूस 100 ग्रामचं आहे हा, आणि जर तुमचं सेलिंग पर्सेंटेज आलं 85%, म्हणजे दाण्याचं वजन किती झालं तुमचं 85%, आणि बिट्टीचं वजन किती झालं 15%. हे असं याचं वैशिष्ट्य. आता तुम्ही दाना बी पाहायचा आकर्षित, जे मार्केटला जी मागणी सध्या दाण्याची, एकदम आकर्षित कॅप्सूल टाईपचा दाना आहे हा. एकदम कॅप्सूल आहे, बघून घ्या तुम्ही. एकदम म्हणजे असा चप्पट लंबा टाईपचा दाना आहे, आणि याचा कलर आकर्षित नारंगी कलर असला, त्यामुळे तुम्हाला बाजार वाळल्यानंतर काही लांबी मी थोडी नॉर्मल मॉइश्चर कमी होतं. नॉर्मल पाणी कमी होतं. हा, नॉर्मल मॉइश्चर कमी होतं, पण हा दाण्याला मार्केटला मागणी आहे. तुम्ही आता हेच दाना, हेच कणूस घेऊन जा, हेच दाणे एखाद्या व्यापाऱ्याला दाखवा, एखादा गोल टाईपचा दाना राहतो, व्यापाऱ्याला सांगायचं या दाण्याला भाव जास्त भेटेल, त्या दाण्याला नक्की तो निश्चित याच दाण्याला तुम्हाला भाव जास्त सांगा. याचा आता निम्न याचा आवरेज काय भेटत तुमच्या हिशोबाने? याचा अवरेज आपलं 40+ आहे. या प्लॉटचा का? तुम्हाला मी मॅनेजमेंट दाखवतो. या इथे त्यांचं मॅनेजमेंट बघा. आता इथं आपण बोर्डवरती त्यांचं मॅनेजमेंट लिहिलंय. त्यांना काय केलंय, त्यांचं नाव गाव हे दिलंय. 1 कोणत्या कॅप्सूल 20 गुंठे लावलेलं आहे हा. पण आपण एक खालचा जे हिशोब केला आपण, आता त्यांना लागवड त्यांची 8/6/2024 ला लागवड झाली. अंतर बघा 2 फूट 10 इंच. कुठं कमी जास्त झाले, प्रॉपर होत नाही शेतकऱ्या, कमी जास्त इकडे तिकडे होतं. एकरी झाड संख्या मी सांगितलं 26,200. जर या अंतरात लावलं तुम्ही, तेवढी तुमची झाड संख्या बसते हा. त्यांना आता खत कसं दिलंय, पोटॅश 2 बॅग दिलाय आणि युरिया 1 बॅग दिलाय, आणि 2 डोस दिले यांना. 2 4 ती तर नाही दिलं त्यांना, ती द्यायला पाहिजे होतं. ती दिलं नाही त्यांनी. तिने दिलाय त्यांना, ती द्यायला पाहिजे. आणि एक वेळा त्यांना एक फवारणी झाली त्यांची. फॉस्फरसची त्यांना काही गरज वाटली नाही. त्यांना वाटलं आपलं व्हरायटीच्या मुळाची वाट चांगली होऊ राहिली. फॉस्फरस काय करतं, मुळाची वाट चांगली करतो हा. पोटॅश काय करतो, तुमचा दाना भरवतो, दाण्याची फुगन चांगली करतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय निजीव सीड्स कॅप्सूल जी मका आहे, संकरित मका, याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहे. लागवडीचं अंतर किती राहणार आहे आणि शेतकऱ्यांचे मनोगत घेणार आहे आज आपण. हे कणीस पाहू शकता तुम्ही, कॅप्सूलचं आहे आणि शेतकऱ्यांचे मनोगत घेणार आहे आज. त्यांच्या पद्धतीने त्यांनी लागवड किती तारखेला केली, आणि शेतकरी बांधव हे बेंदवाडीचे आपले ज्येष्ठ नागरिक आलेले इथे, आणि यांना आपण सरांकडून माहिती घेऊ शेतकऱ्याकडून की हे कशी लागवड केली, याचे खतं कोणते टाकली, आणि जे ऍक्च्युअली रिअल जे आहे त्यांनी जे टाकलेले खत आहेत तेच ते ऍक्च्युअली सांगतील. त्यांचं मनोगत, त्यांचं नाव पूर्ण आपण जाणून घेऊ. आज आपण गोळवाडीला आलेलो आहे. बोला सर, काय मनोगत? नमस्कार, मी भास्कर वामनराव पगार, बेंदवाडी फाटा या ठिकाणी हॉटेल तोरणागडे याच्या शेजारीच मी निजीवडी शिवचा एक प्लॉट केला. त्या वाहनाचं नाव नवीन निघालेलं आहे म्हणून त्यांनी मला एक चंदू साळुंके म्हणून शेडवर राहतात, त्यांनी मला लावायला दिली, तुम्ही एवढं लावा. तर मी ते लावलं आणि ते शीड इतकं उत्तम आणि चांगल्या प्रकारचं निघालं. मी हे सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की मी शेजारी एक दुसरं वाण लावलेलं होतं आणि हे वाण एक पिशवीच मी लावली, परंतु या ठिकाणी मला या दोन्ही वाणामध्ये असा फरक आढळला. हे निजीवडी शीडचं जे वाण लावलं त्याला आळी खूप कमी आहे, बरोबर, आणि ज्या दाण्याच्या रेषा आहे किंवा जे दाणे भरलेले कणसाला त्याच्या 18 ते 20 रांगा आपल्याला या कणसामध्ये दिसतात, बरोबर. आणि याची जी पिट्टी बारीक आहे, मला मी दाखवतो. या ठिकाणी मी पिट्टी या कणसाची सोलून या ठिकाणी दाखवली, बरोबर, आणि ही पिट्टी आता सध्या तरी वाळलेली, पण तिचे जर दाणे बघितले आपण तर ते दाणे सुद्धा एकदम उत्कृष्ट दाणे आहेत. हे याची मी जाहिरात नाही करीत, पण मला असं वाटतं की खरोखर या प्रत्येक शेतकऱ्याने हे जर वाण लावले तर त्याला उत्पन्नामध्ये नक्कीच वाढ होईल असं मला या ठिकाणी वाटतं. आणि विशेष करून सांगायची गोष्ट अशी की फवारणी एकच केली मी, बरोबर, एकच फवारणी केली डेलिगेटची. आणि दुसरी गोष्ट की याला खताचं प्रमाण जे टाकलं, 1 युरियाची गोणी टाकली आणि 2 पोटॅशच्या गोण्या टाकल्या, तर त्याच्यामध्ये मला खूप चांगल्या प्रकारचा रिझल्ट मिळाला.
आणि निजूड शेटचे जे कंपनीचे अधिकारी आलेले त्यांना हा प्लॉट पसंत पडला आणि ते म्हणले की कार्यक्रम घ्यायचा आहे. त्याप्रमाणे त्यांनी या ठिकाणी कार्यक्रम घेतला आणि कार्यक्रमामधून मला सगळ्या शेतकऱ्यांना हा संदेश द्यायचा आहे की निजगुड सीड्सचं हे जे नवीन वाहन आहे जे त्यांनी विकसित केलेलं आहे आणि विकसित केलेलं वाहन तुम्ही नक्कीच लावून पहा. तुम्हाला देखील या ठिकाणी फरक दिसून येईल आणि याच्यात तुम्ही रेषा आजही मोजा तर 18 रेषा मी स्वतः मोजल्या. दाणे सुद्धा अगदी नारंगी रंगाचे दाणे, ताट देखील मजबूत आहे. किती वारा आलं तर ते पडत नाही हेही मला दृष्टीस पडलं. आणि या ठिकाणी अनेक बेंदवाडीचे सहकारी आलेले एका रांगी 40 दाणे. एका रेषेमध्ये 40 ते 42 दाणे आणि खूप उत्कृष्ट वाहन आहे. तुम्ही लावून बघा. तुम्हाला आणि अपेक्षा चारा देखील जनावरांसाठी उत्पन्न किती होऊ शकतं असं वाटतं? उत्पन्न जर चांगली जर केली एकरी तर 35 ते 40 क्विंटल व्हायला पाहिजे. 40+ व्हायला पाहिजे असं माझा एक अंदाज आहे. कारण मी एकच पिशवी आणि रोग खूप कमी आहे. कारण मी इतर कणसामध्ये बघितलं तर त्या ठिकाणी मला आपण दिसलं. दोन्ही मक्काची तुलना केली तर याच्यावर रोपट कमी आहे. रोग कमी आहे. मी स्वतः मध्ये फिरलो. आणि ताट मजबूत आहे, आणि चांगलं आहे. तर एकच फवारणी केली याच्यावर. एकच फवारणी केली. आणि काय आपण जाहिरातीसाठी नाही पण जे आहे ते रिअल माणसाने या शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे. तो संदेश पोहोचवला पाहिजे. खताची मात्रा काय दिलेले खताच्या? खताच्या मात्रा दिलेल्या आहे मी 1 युरियाची गोणी आणि 2 पोटॅश दिल्या आहेत. बर. बाकीच नंतर आणि कोणतीच मग फवारणी नाही का? पाऊस निसर्गाने अशी कृपा केली की योग्य वेळेवर पडत राहिला त्याच्यामुळे पाणी द्यायचं काम पडलं नाही. म्हणून निजगुडी सीडचं हे शीड आहे कॅप्सूल वाण 4786 हे वाण शेतकऱ्यांना लावायला काही हरकत नाही. ट्रॅक्टरनं पेरले. हे सर मी काय केलं या ठिकाणी ट्रॅक्टरचे साऱ्या पाडून घेतल्या आणि हाताने लावलं. ट्रॅक्टरने लावलेलं नाही. त्याच्यामुळे योग्य अंतरामध्ये हे बी मला टाकता आलं आणि व्यवस्थित असं त्याचं संगोपन देखील केलं. तणनाशक मारलं होतं. त्याच्यानंतर तण या कमी उतरलं आणि मकाचे कणस देखील भरदार या ठिकाणी आणि विशेष करून शेंड्यापर्यंत याचे जे दाणे ते भरलेले असतात शेंड्यापर्यंत आणि आळी खूप कमी आहे. हे प्रत्यक्ष मी स्वतः या ठिकाणी तुम्हा सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो आणि या ठिकाणी माझी प्रतिक्रिया संपवतो. धन्यवाद.